नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. होळीनिमित्त 2 योजनेचे पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता 2 योजनेचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहेत. होळीनिमित्त या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. फक्त व्हिडिओला सुद्धा लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. आपल्या सर्वांना माहिती आहे, PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वेळोवेळी हप्ते येत असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे कोणत्या योजनेचे जे हप्ते आहेत ते आधार संलग्न बँकेमध्ये DBT मार्फत येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या आधार कार्डला बँक लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर ही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळं आधार कार्डला बँक लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आधार संलग्न बँकेमध्येच कोणत्याही योजनेचे पैसे मिळत असतात. आणि शेतकऱ्यांना आता फार्मर ID हा अनिवार्य केलेलाच आहे कोणत्याही योजनेसाठी. त्यामुळं आपण जर फार्मर ID काढला नसेल तर तो पण काढून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व योजनेचे पैसे वेळोवेळी येत राहतील, जेणेकरून तुम्हाला पण लाभ मिळत राहील. त्यामुळे आपला जो फार्मर ID आहे तो जर काढला नसेल तर काढून घेऊ शकता, जेणेकरून कोणत्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळत राहतील. अशाच पद्धतीने दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डला बँक लिंक करून घेणं महत्त्वाचं आहे. तर अनेक शेतकरी बांधवांना आधार कार्डला जर बँक लिंक नसते, त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम्स येत असतात. या प्रॉब्लेम एकच सोल्युशन आहे की आधार कार्डला बँक लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हा हप्ता आहे. हा पण हप्ता मिळेलच. आणि जो हप्ता मिळण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळेल. आणि दुसरं म्हणजे पीक विमा योजनेच्या संदर्भात बोलायचं झाल्यास पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येईलच अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा 2 योजनेचे पैसे जमा होणार आहेत. धन्यवाद. जय शिवराय.